नमस्कार, माझे नाव सना जैनुद्दीन जावर. आज मी या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्हाला कर्नल ट्रिक इन एसव्हीएम हा मशीन लर्निंग मधील टॉपिक एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर कर्नल ट्रिक हे कशासाठी यूज केलं जातं? तर पहिले एसव्हीएम म्हणजे काय हे आपण पाहूया. एसव्हीएम हा मशीन लर्निंग मधील एक अल्गोरिदम आहे जो लिनियरली सेपरेबल डेटावरती वर्क करतो. पण रिअल वर्ल्ड मध्ये मोस्ट ऑफ द डेटा सेट्स नॉट लिनियरली सेपरेबल असतात. तर त्यावेळेस एसव्हीएम त्या डेटावरती वर्क करू शकत नाही. तो तिथे कर्नल ट्रिक एसव्हीएम ला डेटा सेपरेट करण्यासाठी मदत करते. ते कसे आपण पाहूया. सो कर्नल ट्रिक काय करतं, लोअर डायमेन्शनल डेटा हायर डायमेन्शनल डेटामध्ये कन्वर्ट करतं. या डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो. ए डायग्राम मध्ये डेटा लिनियरली सेपरेबल आहे. आपण एका साध्या हायपर प्लेनचा यूज करून तो डेटा सेपरेट करू शकतो. बट बी डायग्राम मध्ये कॉन्सन्ट्रिक सर्कल्स असल्यामुळे तो आपण डेटा सेपरेट करू शकत नाही. तिथे आपल्याला कर्नल ट्रिकची गरज भासते. कर्नल ट्रिक एक्झॅक्टली हे कसं करतं, तर कर्नल ट्रिक मध्ये एक कन्सेप्ट आहे फीचर मॅपिंग. तर यामध्ये काय होतं, डेटा लोअर डायमेन्शन्स मधून हायर डायमेन्शन मध्ये ट्रान्सफॉर्म केला जातो. त्यामुळे डेटा लिनियरली सेपरेबल और क्लासेस लिनियरली सेपरेबल बनतात. तर कर्नल ट्रिकचा उपयोग कुठे होतो, तर कर्नल ट्रिक एक्सप्लिसिटली नवीन कोऑर्डिनेट्स आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागत नाहीत. तर कर्नल फंक्शन डायरेक्टली कम्प्युट करतात कोऑर्डिनेट्स युजिंग इनर प्रोडक्ट्स इन द हायर डायमेन्शनल स्पेस. तर कर्नल फंक्शन्सचे 4 टाइप्स आहेत: लिनियर कर्नल, पॉलिनॉमियल कर्नल, आरबीएफ कर्नल अँड सिग्मॉइड कर्नल. यापैकी सर्वात सोपा टाइप म्हणजे लिनियर कर्नल, जो डेटा ऑलरेडी लिनियरली सेपरेबल असतो त्याच्या बरोबर लिनियर कर्नल वर्क करतो. आणि बाकीचे 3 टाइप्स ऑफ फंक्शन्स ते नॉन लिनियर डेटावरती वर्क करतात. तर पॉलिनॉमियल कर्नल पॉलिनॉमियल रिलेशनशिप्स कॅप्चर करतो डेटामधले आणि मग डेटा नॉन लिनियरली सेपरेबल करतो. आरबीएफ कर्नल सर्क्युलर पॅटर्नचा जो डेटा असतो, जसं आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की 2 कॉन्सन्ट्रिक सर्कल्स, त्या डेटावरती आरबीएफ कर्नलचा यूज करून आपण तो डेटा सेपरेट करू शकतो. आणि फोर्थ इज सिग्मॉइड कर्नल. सिग्मॉइड कर्नल हा न्यूरल नेटवर्क मधील ऍक्टिव्हेशन फंक्शन सारखा काम करतो. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक्सऑर प्रॉब्लेम जो आहे तो आपण पॉलिनॉमियल कर्नल मॅपिंगचा यूज करून सॉल्व्ह करू शकतो. तर आपण आता पाहूया वर्किंग मेकॅनिझम कर्नल ट्रिकचं. तर कर्नल ट्रिक एक्झॅक्टली वर्क कसं करतं, तर एसव्हीएम मध्ये एक डिसिजन फंक्शन असतं जे बेस्ड असतं डॉट प्रोडक्ट्स बिटवीन द डेटा पॉइंट्स. म्हणजे जे काही क्लास ए आणि क्लास बी चे डेटा पॉइंट्स असतात त्याच्यावरती बेस्ड, त्याच्या डॉट प्रोडक्ट्स वरती बेस्ड एक डिसिजन फंक्शन असतं. त्याचा यूज करून एसव्हीएम हायपरप्लेन कॅल्क्युलेट करतं. कर्नल फंक्शन काय करतं, कर्नल फंक्शन रिप्लेस करतं हे डॉट प्रोडक्ट विथ अ नॉन लिनियर फंक्शन. त्यामुळं नॉन लिनियर डेटा आपण सहजपणे सेपरेट करू शकतो. त्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करतो आणि याचं ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्याला हाय डायमेन्शनल कोऑर्डिनेट्स कम्प्युट करायची गरज पडत नाही. सो कम्प्युट ते आपल्या अल्गोरिदमला कम्प्युटेशनली इफिशियंट करतं. त्याचे एक्झाम्पल आरबीएफ कर्नल सिमिलॅरिटी बेस्ड ऑन डिस्टन्स कॅल्क्युलेट करतं आणि इनेबलिंग कर्व डिस्टन्स बाउंड्रीज. आपण या डायग्राम मध्ये पाहू शकतो की फर्स्ट मध्ये क्लास ए आणि क्लास बी हायपरप्लेनचा यूज करून आपण त्या पद्धतीनं एसव्हीएम बेस्ट वर्क करत नाही. पण ज्यावेळेस आपण तो डेटा हायर डायमेन्शन मध्ये करतो त्यावेळेस एका सिंपल हायपरप्लेननं दोन्ही क्लासेस सहजपणे डिवाइड होतात. तर यामध्ये कर्नल ट्रिकला काही चॅलेंजेस किंवा डिसएडव्हान्टेजेस आहेत. सो द फर्स्ट इज कर्नल चॉईस इज क्रिटिकल. म्हणजे कर्नलची चॉईस डेटासाठी एक स्पेसिफिक कर्नल डिसाइड करून दिलेला नाहीये. आपल्याला पर्टिक्युलर वेगवेगळ्या डेटासाठी पर्टिक्युलर वेगवेगळे कर्नल यूज करावे लागतात. सो ते क्रिटिकल आहे. देन जर डेटासेटची साईज खूप जास्त असेल किंवा डेटासेट खूप मोठा असेल तर प्रत्येक डेटासाठी हायर डायमेन्शन मध्ये जाऊन कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट करणं हे कम्प्युटेशनली एक्सपेन्सिव्ह आहे आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि जर पॅरामीटर्स पुअरली ट्यून्ड असतील तर ओव्हरफिटिंग ऑकर होऊ शकतं. आणि सिंपल लिनियर क्लासिफायर पेक्षा हे लेस इंटरप्रिटेबल आहे. म्हणजे आपण हे सहजपणे एक्सप्लेन करू शकत नाही, याच्या मागचं लॉजिक आपण सहजपणे एक्सप्लेन करू शकत नाही. तर आपण या डायग्राम मध्ये पाहू शकतो की 2D कॉन्सन्ट्रिक सर्कल्स हे कर्नल ट्रिकचा यूज करून त्याला 3D मध्ये कन्वर्ट करून कशा प्रकारे ते हायपरप्लेनचा यूज करून सेपरेट केले गेले आहेत. तर समरी मध्ये सांगायचं झालं तर कर्नल ट्रिक makes SVM capable of handling non-linear classification problems.
म्हणजे जे नॉन लिनियर डेटा असतो, जे नॉन लिनियर क्लासिफिकेशन प्रॉब्लेम्स असतात ते SVM ला सॉल्व्ह करण्यासाठी कर्नल ट्रिक हेल्प करतं. आणि कर्नल फंक्शन कोऑर्डिनेट्स हायर डायमेन्शनमध्ये कॅल्क्युलेट करायला हेल्प करतं. देन त्याचे 4 टाइप्स आहेत, लिनियर पॉलिनॉमियल, RBF आणि सिग्मॉइड. तर कर्नल ट्रिकचे ऍडव्हान्टेजेस और स्ट्रेंथ आहेत की ते वर्सटाईल आहे, पॉवरफुल आहे आणि ते कम्प्युटेशनली इफिशियंट करतं SVM ला. पण त्याचे लिमिटेशन्स आहेत की द कर्नलची चॉईस क्रिटिकल आहे और केअरफुली कर्नलची चॉईस केली पाहिजे. आणि पॅरामीटर सिलेक्शन जर नीट नाही केलं तर ओव्हरफिटिंग और अंडरफिटिंग होऊ शकतं. आणि जर डेटा सेट मोठा असेल तर ते टाइम कन्झ्युमिंग आहे.